नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शोण 21. पटांगणावर सापडलेल्या शल्य सैन्याचा युद्धात शाकल नगराजवळ धुव्वा उडाला. स्वतः मीच शल्याला बद्धहस्त करून आमच्या सेनापतीसमोर युद्धकैदी म्हणून सादर केला. त्याची पुष्टमान अवनत झाली होती. मात्र ती नत करण्यासाठी आम्हाला हिरण्यवर्मा आणि व्याघ्रदत्त गमवावे लागले. मुक्त करा त्याला, आज्ञा झाली. शल्याचे बद्ध हात मुक्त करण्यात आले. शल्य कितीही झालं तरी सशक. यवन आणि बर्बर यांच्या रानटी राज्यांनी वेढलेल्या मद्र देशाचा तूही नायक आहेस. तुझ्याकडून कोणत्याही औदार्याची कधीही आम्ही अपेक्षा केली नव्हती, नाही आणि असणारही नाही. तुझ्यासारखा पायथ्याजवळून खळखळत वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यानं पर्वत शिखरांचा अभिषेक कधीच होत नसतो, हे पुन्हा विसरून जाऊ नकोस. आमच्या एरवी शांत असलेल्या सेनापतीचे निळे डोळे आग वर्षवत होते. गाल काटेफड्यांच्या बोंडासारखे रसरशीत लाल झाले होते. कपाळावरच्या फुगलेल्या धमनीवरून घामाची सर ओघळत होती. त्याच्या नाकाचं अग्रही क्रोधानं रक्तवर्णी दिसू लागलं. त्याचा तो सात्विक संताप केवळ शल्यामुळंच आम्हाला पाहायला मिळाला. शोण, पुरुषनी नदीच्या पात्रात आपले किती हत्ती आणि नौका वाहून गेल्या? सुमारे 700, मी उत्तर दिलं. त्या सर्वांची या मद्र राजाकडून भरपाई करून घ्या. आणि त्यानं कटिवस्त्रातून शल्याचंच भुर्जपत्र काढलं. माझ्या हाती ते देत शल्याच्या कंठात आपल्या विजयी धनुष्याची माला घालून त्याला गदागदा हलवून तो मला म्हणाला, या क्षत्रियत्वाच्या अहंभावानं अंध झालेल्या रानटी राजाकडून याच भुर्जपत्राच्या पृष्ठभागावर एकदा नव्हे तर 5 वेळा लिहून घ्या की सुतपुत्र सुद्धा बुद्धिमान असतात आणि युद्धकर्म चांगलं जाणतात, कधी कधी तर नामधारी क्षत्रियांपेक्षाही अधिक. त्याच्या कपाळावरची धमनी थडाथड उडत होती. निमुळती जोड हनुवटीत थरथरत होती. शोण 22. शल्याचा पराभव झाल्याची वार्ता आपोआप पंचनंदात पसरली होती. भोवतीची बर्बर, यौवन, सशक, कांबोज ही राज्य आपोआप शरण आली. सर्वांचे कारभार घेऊन आणि शल्याकडून सर्व हानीची भरपाई करून घेऊनच आम्ही पंचनदाबाहेर पडलो. पश्चिम दिशाही संपली. जणू शल्य हाच त्या दिशेचा मुख्य रक्षक होता. वैशाख मास सुरू झाला होता. आम्ही बाहेर पडून 5 मास झाले होते. सौख्याचे आणि युद्धाचे दिवस कसे निघून जातात हे लक्षात येत नाही. निदान योद्ध्यांच्या तरी ते कधीच लक्षात येत नसावेत. आता एकच दिशा उरली होती, उत्तर. या दिशेकडे केवळ 5च राज्य होती. वैशाखात ती हस्तगत करून वर्षा ऋतूपूर्वी आम्ही हस्तिनापुरात परत पाऊल टाकणार होतो. आमचं सैन्य कुठूही वर्षा ऋतूच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडू नये ही आमची योजना होती. उत्तर दिशेचा काश्मीर देश समोर धरून आम्ही एकलग धावत होतो. काश्मीर, सर्व आर्यवर्तात इतका निसर्ग सुंदर असा दुसरा देशच नव्हता. या ठिकाणीच पर्वतराज हिमालयाचं पहिलं दर्शन होणार होतं. धुक्यानं झाकाळलेल्या दऱ्यातून आमच्या सेनापतीच्या जय जयकाराचे प्रतिध्वनी उमटणार होते. काश्मीर म्हणजे आर्यवार्ताच्या स्वरूपात उभ्या असलेल्या यौवन्न संपन्न निसर्ग देवतेच्या मस्तकावरचा सौभाग्य तिलकच. काही पंडित कविवर्यांना हस्तिनापूरच्या राजसभेत काश्मीर म्हणजे स्वर्गाचं पृथ्वी तलावरील प्रतिबिंब असं वर्णन करताना मी पाहिलं, ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष पाहताना मला उलटाच अनुभव आला. स्वर्गाचं निदर्शक असलेल्या आकाशाचा केवळ एकच रंग होता, निळा. पण काश्मीरच्या भूमीवर इतके रंग एकवटले होते की स्वर्गात राहणाऱ्या देवादिकांनी कधी काळी आपल्या निळ्या राजकक्षाची गवाक्ष उघडून खाली पाहिलंच असतं तर त्यांनीही तत्क्षणी स्वर्गाचा त्याग केला असता. काश्मीर म्हणजे अशा दिव्य, मनोहारी, विविध वर्णी, मुक्त सौंदर्यानं विणलेला प्रतिस्वर्ग होता. आम्ही काश्मीरात प्रवेश केला तो ऐन वसंत ऋतूचा काळ होता. वसंतामधील काश्मीर पाहणारा कितीही पाषाण हृदयी असो, तो निसर्गाचं ते विहंग मुक्त प्रकटन पाहून त्याच्यापुढे नच झाला असता.
आमच्या समवेत अश्वत्थामा असता तर वेडावून त्यानं मस्तकावरचं वस्त्र काढून ते सरळ अवकाशात उडवलं असतं. हिरव्या लुसलुशीत गवताची तलम वस्त्र परिधान केलेल्या पठारावर मुक्तपणे शरीर झोकून तो आकाशाचा गहन गंभीर निलिमा घटकान घटका पाहत पहुडला असता. फुललेला निसर्ग पाहून खुललेले विविध पक्षी लाडीक शब्दात कोणकोणते बोल बोलतात हे त्यानं कान लावून ऐकलं असतं. दऱ्याखोऱ्यातून फिरताना लहान लहान फुलांची अगणित वनं पसरलेली पाहून त्यानं अनेक वेळा अंगराजाला विचारलं असतं, कोणती शस्त्र आणून तू या फुलांचं राज्य जिंकणार आहेस? या दऱ्यांची खोली मोजणार आहेस? शिखरांची उंची गाठणार आहेस? नाही अंगराज, मानव सर्व जिंकू शकेल, पण निसर्गाचं हे अपार भांडार कुणाला आणि कधीही जिंकता येणार नाही. निसर्ग प्रेम हा त्याचा अंगभूत स्वभावच होता. दादालाही त्यानं या त्याच्या आस्वादाचं वेड लावलं होतं. तिथल्या सौंदर्याचा नाश होऊ नये असा विचार करूनच की काय कुणाला ठाऊक, पण आमच्या सेनापतीनं ही हत्तींची पथकं बरोबर न घेता मागं ठेवली होती. आमचे नुसते पदाती काश्मीरच्या सूर्यनगर या वैभवी राज्यनगराकडे मार्गस्थ झाले होते. मार्गात ठायी ठायी अनेक सरोवर दिसू लागली. ती नील, पीत, हेम, धवल, रक्त, काशाय अशा विविध वर्णांच्या कमल पुष्पांनी झाकून गेलेली. त्याचा मकरंद सेवन करीत पुष्टभ्रमरांचे थवे गुंजारत फिरताना भीसंतूत खात जलक्रीडा करणाऱ्या राजहंसांना थडकत होते. राजहंसांना त्याचा दादही नव्हती. सरोवराचं पाणी तरंगणाऱ्या कमलपात्रांनी झाकलं होतं. ती जागा उघडी होती, ती परागकणांनी आच्छादलेली होती. काश्मीर म्हणजे सरोवर, फुलं, पक्षी, लतावृक्ष, पूर्ण यांचं दीपवणारं संमेलन. सूर्यनगर जिंकून आम्ही हिमालयाच्या दर्शनाला चाललो. देवद्वार, सुरूपर्ण, चीड यांचे गगनचुंबी वृक्ष मागं पडू लागले. चंडोल, चक्रवाक, चातक, कपोत, मयूर, भारद्वाज, सारंग असे अनेक पक्षी हिमालयाकडे जात आहात, नम्र होऊन जा असा संदेशच आम्हाला देऊ लागले. कर्दळ, निशिगंध, मदनबाण यांचे ताटवे मागं पडले. शेवटी भूभाग संपून हिमालय प्रदेश दृष्टीपथात आला. हिमालय मानवाला धाक बसावा म्हणून जणू विश्वविधाताच आपलं धारदार खडगं म्यानाबाहेर काढून आमच्या समोर एका शिखराच्या स्वरूपात उभा होता. हिम वितळून पाझरणाऱ्या ढगांनी भोवतीनं घेरलं होतं की दूरवरच्या कैलासरूपी पर्वताच्या शंकराला लाजून उमाचं त्या धवल ढगांचं वस्त्र सावरत होती. वेगवेगळ्या जागेवरून पाहताना त्या शिखराची विविध रूपं दिसत होती. कधी शुभ्र वस्त्र परिधान करून ध्यानमग्न झालेल्या ऋषीसारखं, तर कधी ध्वजदंडासारखं सरळ उंच, तर कधी अधीर धरतीनं आकाशाला कवटाळण्यासाठी उंचावलेल्या कर्दळीसारख्या हेमवदनी सतेज हातासारखं भावपूर्ण. अंगराजानं गुडघे टेकून त्या पर्वत शिखराला भक्तिभावानं वंदन केलं. काहीतरी पुटपुटत क्षणभर डोळे मिटून तो तसाच गुडघे टेकून बसला. हात जोडलेले होते. मुद्रा धीरगंभीर आणि शांत होती. कानातील कुंडलांचं पांतळ हिमावर प्रतिबिंब पडलं होतं. क्षणभरानं तो उठला. आम्ही पुढच्या दारद देशाची वाटचाल करू लागलो. दारदाचं राज्य जिंकून हिमालयाच्या पायथ्याजवळून आमची वाटचाल सुरू झाली. मागं राहिलेली हत्ती पथकं पुढच्या तंगण राज्यात येऊन मिळणार होती. हिमालयाची विविध रूपं पाहताना मन गुंग होऊन जात होतं. हिमालय म्हणजे पर्वतरूपी पक्षांचा पंख संपन्न सम्राट गरुडच. किती योजनांपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलं होतं. दुग्धवर्णी धवल, निथळणारं निवळ. आसिंकी नदीचं नितळ पात्र ओलांडून तंगण राज्यात प्रवेश करताना थंडीची तीव्रता जाणवू लागली. ऐन वैशाखात एवढी बोचरी थंडी होती, मग शरदात केवढी असेल या विचारानं तिथं तग धरून राहणाऱ्या तंगणाचं आम्हाला नवल वाटलं. सैन्यशक्ती कमी असलेल्या तंगणाने कारभार देऊन आमचं स्वागत केलं. बोरास फुलांचं चवदार खाद्य दिलं. हिमवान प्रदेशात जाण्यासाठी तंगण देश सोडताना मनात भावनांचा गोंधळ उडाला. हिमवान प्रदेशात आम्हाला आता गंगेचं उगमस्थान पाहायला मिळणार होतं. जगतपालिनी गंगेचं जन्मस्थान, पुण्यदायिनी गंगेचं उगमस्थान गंगोत्री. निवडक सैन्यानिशी आम्ही हिमवान राज्यात प्रवेश केला.
राहिलेल्या सैन्याला हस्तिनापुराकडे प्रयाणाची आज्ञा करून आम्ही येईपर्यंत सीमेवर थांबण्याची सूचना देण्यात आली. हिमवान प्रदेशात लहान मोठी अनेक तीर्थक्षेत्र होती. कुणाचंही एकसंध राज्य त्या हिमसम्राट हिमालयाच्या छायेत निर्माण होणं शक्यच नव्हतं. आम्हीच काय, पण आर्यवर्तातील सर्व राजे एकसंध होऊन आले तरीही ते शक्य नव्हतं. आणि खरं तर आता स्वारी संपून यात्रेला सुरुवात झाली होती. केदारलिंग मागं टाकून आम्ही पायीच यमुनोत्री गाठली. यमुनोत्री, यमुनेच्या पुढं फोपावलेल्या यौवनाला जीवनरस देणारी जीवनदायिनी, अनंत कालापासून हिममय शिखरातून पाझरणारी, हिमाच्या धवल पटांगणावर खळखळत बागडणारी. यमुनेचं पाणी हाती घेऊन ते ओंजळीतून अर्घ्यार्पण करण्यासाठी दादानं योद्ध्याचा वेश खाली उतरवला. एक साधं अधर्य धारण केलं. दिग्विजयातील युद्धात सतत शस्त्र चालवल्यामुळं सतेज झालेले त्याचे पुष्टदंड उघडे पडले. त्याचा नितळ हाताच्या ओंजळीतून यमुनेचं नितळ पाणी खालच्या निरुंद नितळ पात्रात पडू लागलं. ओम भूर्भुवस्वाहा. त्याचे डोळे मिटले गेले. गहन गंभीर गायत्रीचे ध्वनी गिरीकंदरात घुमून प्रतिध्वनित होऊ लागले. हिमालयाचा धवल वर्ण अधिक तळपत होता की त्याच्या उघड्या दंडाच्या अभेद्य कातड्याचा सुवर्ण वर्ण, तेच मला समजेना. तो दिग्विजयी सेनापती आहे की सर्व संग त्याग केलेला आत्मनिग्रही संन्यासी, तेच उमगेना. यमुनोत्रीजवळ एक दिवस राहून पुढं गंगोत्रीची यात्रा सुरू झाली. इथं मानवी कोलाहलाचा स्पर्शही नव्हता. निश्चल हिमालयाच्या अंगावरून कोसळणाऱ्या प्रपातांची घरघर ऐकू येत होती, तेवढीच. हिमालयाच्या पायथ्याशी कोण आणि कसला दिग्विजय करणार? इथं यात्राच करावी लागते. गंगोत्रीवरील विख्यात भगीरथ शिला आली. पात्रात स्नान करून आमचा दिग्विजयी नायक त्या शिलेवर बसला. घटकाभरानं उठून गंगेच्या आटोपशीर पात्रात उभा राहिला. त्याच्या पाठीशी सुवर्ण ढाल सूर्यकिरणात तापू लागली. मान उंचावून तो एकटक सूर्यबिंबाकडे पाहत होता. सगळं कसं शांत शांत होतं. क्षणभरच मला वाटलं की मानवाची खेळणी गरगर फिरवणारं कालचक्र इथंच थांबावं. गगनभेदी पराक्रमाचा, अनिंद्य चारित्र्याचा, निष्कलंक सौंदर्याचा मूर्तिमंत उभा राहिलेला माझा अशरण अढीक वसुदादा तसाच राहावा. त्याच्या माथ्यावर सहस्र रश्मी सूर्य तसाच तळपत असावा. त्याचे चरण धुणारी गंगा आपल्या खळखळीतून जयतू जयतू करणं म्हणत राहावी. पर्वतातील हिमालयाजवळ मानवातील हिमालय तसाच हात जोडून उभा राहावा आणि कालचक्र थांबावं. 3 दिवस गंगोत्रीवर राहून आम्ही बद्रिकाद्वाराशी आलो. मार्गात अनेक शिवलिंग होती. त्यावर फुलं अर्पून शोणितपुराहून हरिद्वारात आलो. हरिद्वार हे शरयूचं उगमस्थान होतं. आमच्या दिग्विजयी प्रवासातील ते खरोखरच अखेरचं नगर होतं. उत्तर दिशाही संपली. आता हस्तिनापुराची वाटचाल. संग्राम, युद्ध आणि प्रवास यांनी थकल्या भागल्या शरीरांना आणि मनांना विश्राम. शरयूला वंदन करून आम्ही हस्तिनापुराकडे चालू लागलो. वैशाख संपत आला होता. नगराबाहेर पडून 6-7 मास लोटले होते. या काळात हस्तिनापुरात काय काय घडलं हे आम्हाला कळलं नव्हतं. माझं मन तर नगराच्या दिशेनं अनावर ओढ घेत होतं. युद्धाच्या धामधुमीत मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी पडलेल्या कुटुंबियांच्या स्मृती आता उफाळून आल्या होत्या. मनाभोवती दाटून फेर धरीत होत्या. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.